हाय गाईज, तर तुम्ही सगळेजण विचार करत असेल की ही शूज घेऊन हे काय करते तर मला व्हिडिओ शूट करायचा होता. त्याच्यासाठी मी ते शूज घेऊन मला ट्रान्झॅक्शन करायचा होता म्हणजे. आणि ट्रान्झॅक्शन म्हटलं की माझ्या डोक्याला तापच येतो, कारण की मला ट्रान्झॅक्शनचे व्हिडिओ बिलकुल जमत नाही. आणि जो हा व्हिडिओ होता याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनच होता आणि हा प्रमोशन रिलेटेड व्हिडिओ होता, जो की मी इकडे तुम्हाला व्हिडिओ पण टाकलेले की सेम असाच व्हिडिओ पाहिजे होता. म्हणजे त्याच्यामध्ये शूज कंपल्सरी होते आणि मी काही शूज वेअर करत नाही, कारण की मला शूज वेअर करायला आवडत नाही. माझ्याकडे स्वतःचे शूज नाहीचे. सो मी हा भावाचा शूज घेतलेला होता व्हिडिओसाठी. मी इतके टेक घेतले हा शूज घेऊन, कारण की तो शूज कुठे जाऊन पडत होता. मग फायनली माझा तो एक टेक डन झाला. म्हणजे माझे बिफोरच्या व्हिडिओला इतके टेक्स लागले आणि आफ्टरच्या टेकला बिलकुल जास्त टाईम लागला नाही. ते माझे मिनिटात असे काही व्हिडिओ झाले. आणि मग ते व्हिडिओ डन झाल्याच्यानंतर मी आउटफिट वगैरे चेंज केला, जो की मी इकडे हे प्रिटी टॉप घातलेलं होतं, कारण की मी चाललेली होती बाहेर. आणि बाहेर जायच्या आधी मी पहिली स्कार्फ बांधलेला होता, कारण की असे कपडे घालून आमच्या घराच्या बाहेर तर मी जाऊ नाही शकत, कारण की मला जायचं होतं CCM ला. त्याच्यामुळे मी असं वेअर केलेलं होतं. मग मी स्कार्फ वगैरे बांधला आणि पोचली CCM ला. आणि CCM ला गेल्याच्या नंतर पहिले मी खाण्यासाठी बघितलं, कारण की मला खूपच भूक लागलेली होती. मग छोले भटुरेची ऑर्डर दिली आणि इकडे मी माझं आउटफिट वगैरे चेक करत होते. माझी ती पिंकवाली बॅग पण मस्तपैकी. आणि इकडे मी आणि माझी फ्रेंड त्या नेल्सवालीचंच वेट करत होतो, म्हणजे जिला प्रेस ऑन द्यायचे होते ती इकडेच येणार होती CCM ला. सो मग म्हटलं चला तिची वेट करोपर्यंत आपण थोडी पेट पूजा पण करूया. मग मी ऑर्डरच दिलेली होती आणि इकडे माझी फुल ऑर्डरची वाट बघत होती. मग फायनली ऑर्डर आली. मग मी छोले भटुरे वगैरे खाल्ले आणि छोले भटुरे खाल्ल्यामुळे मला इतकी झोप येत होती, मी कंटिन्यू आळस देत होते कंटिन्यू. आणि फायनली मग ती मुलगी पण आली, मी तिला प्रेस ऑन नेल्स दिले. आणि मग त्यानंतर विचार केला की चला आता आपण मूवी बघूया, कारण की मला खूप दिवसांचा राजा शिवाजी हा मूवी बघायचाच होता. मग म्हटलं चला आता आलेलोच आहे तर मूवी बघूनच जाऊया. मग मी मूवी बघायला गेली आणि खरंच सांगते मूवी इतका भारी होता. म्हणजे मला काही गोष्टी अजिबात माहिती नव्हत्या आणि त्या मलाही ह्या मूवीमुळे समजल्या. तर तुम्ही सुद्धा हा मूवी नक्कीच बघा, मी इतकं तुम्हाला सांगेन. आणि त्यानंतर मूवी वगैरे बघून झाल्याच्यानंतर मी निघाली होती घरच्या दिशेने जाण्यासाठी. मग पार्किंगला वगैरे आलो, गाडी काढली आणि घरी आली. सो आजसाठी एवढंच गाईज, बाय.